सिंधुदुर्ग दहशतवाद विरोधी पथक आणि कणकवली पोलिसांनी कणकवली रेल्वे स्थानकावर पकडलेल्या बांगलादेशी साथी अतुल माझी आणि लिझा रहीम शेख या दोन्ही महिलांना कणकवली न्यायालयाने 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कणकवली रेल्वे स्थानकावर साथी माझी आणि लिझा शेख या दोन्ही बांगलादेशी महिला विना पासपोर्ट आणि कागदपत्रांशिवाय असल्याची माहिती ATSला मिळाली होती। त्यानुसार बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी पहाटे 4:30 ते 5च्या सुमारास सापळा रचून स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ATSचे पोलीस उपनिरीक्षक सुखदेव शेवाळे, उन्मेष पेडणेकर, पोलीस नाईक रोहन सावंत आणि कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रुपेश गुरव, महिला पोलीस सुप्रिया भागवत, अंमलदार किरण मेथे यांनी अटक केली होती। या दोन्ही महिलांना कणकवली न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान या दोन्ही बांगलादेशी महिला गेले काही दिवस कणकवलीमध्ये वास्तव्यास होत्या अशा प्रकारची माहिती सुद्धा समोर येत आहे। या दोन्ही बांगलादेशी महिला कणकवलीमध्ये कुठे वास्तव्यास होत्या, त्यांनी या दरम्यान कणकवलीमध्ये नेमकं काय केलं, त्यांचा कणकवलीमध्ये येण्याचा उद्देश काय, त्या कणकवलीमध्ये काय करत होत्या, या सर्व बाबींचा सखोल तपास पोलिसांमार्फत होणं आवश्यक आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल हडळ हे करत आहेत। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।